शिवसेनेचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत। मंत्रिमंडळाच्या बैठकीतनं अजित पवारांचा वाद झाल्याचं बोललं जात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अजितदादांनी खोडा घातल्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्येच हा वाद पेटल्याचं सूत्रांनी म्हटलंय। गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक वादळी ठरल्याची चर्चा आहे। या बैठकीत राज्य सरकारनं एकापाठोपाठ एक अनेक निर्णय घेतले, पण ही बैठक सुरू होताच अवघ्या 10 मिनिटात उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीतून बाहेर पडले। अजित पवारांचा संताप होण्यामागचं कारण म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीत शेवटच्या क्षणी काही प्रस्ताव आणले गेले होते, त्यासाठी योग्य प्रक्रियेचं पालन केलं गेलं नाही, त्यामुळे अजित पवार नाराज झाले। या प्रस्तावात अलिबाग विरार कॉरिडॉरचा समावेश असल्याचं बोललं जात आहे। हा प्रकल्प मुख्यमंत्री शिंदेंचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातोय, पण त्यालाच अजित पवारांनी खोडा घातल्यामुळे हा वाद झाला। अजित पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर जवळपास 38 निर्णय घेण्यात आले। मंत्रिमंडळ बैठकीतील या वादावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांमधील सुंदोपसुंदीवर निशाणा साधलाय। हे सगळं पाहिल्यानंतर राज्य कुठल्या दिशेने जात आहे हे महाराष्ट्राला कंगाल करून सोडतील, हा तो जाता जाता जेवढं मिळेल तेवढं लुटून महाराष्ट्राला कंगाल करण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे। त्यामुळेच अजितदादांनी कदाचित तिथून काढता पाय घेतला असावा। तुम्ही आतमध्ये लाईव्ह कॅमेरे बसवले पाहिजे, म्हणजे यापेक्षा भयंकर माहिती समोर येईल। कोणाचाही पायपोस कुणाच्या गळ्यात किंवा पायात नाही अशी परिस्थिती या सरकार। तुम्ही मगाशीच सांगितलं, हे सरकार पहिल्या दिवसापासून एकमेकाच्या छाताडावर बसलेलं आहे, 3 पक्ष। सत्ताधाऱ्यांमधील वादाची ही काही पहिलीच वेळ नाहीये। यापूर्वीही काही निर्णयावरून महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर आली होती। अजित पवारांच्या अर्थ खात्यानं सरकारच्या काही प्रस्तावांना विरोध केला होता, तर भाजपच्या काही आमदारांना भूखंड देण्यास अजितदादांनी नकार दिला होता। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर आधीच आर्थिक भार पडलाय, त्यामुळेच काही खात्यांच्या बजेटला कात्री लावण्यात आल्याचं बोललं जात आहे। आता मंत्रिमंडळ बैठकीत त्याचे पडसाद उमटल्याची चर्चा आहे, पण अजित पवारांनी मंत्रिमंडळ बैठकीतील वादाचं खंडन केलंय। माझा कार्यक्रम हा अहमदपूर तालुक्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये होता। 10ला कॅबिनेट होती, काही कारणांनी कॅबिनेट उशिरा सुरू झाली। मला 1ला टेक ऑफ होतं, त्याच्यावर कॅबिनेट उशिरा सुरू झाल्यामुळं 11:30 ते 1 पर्यंत मी तिथं थांबलो आणि 1ला मला जाणंच गरजेचं होतं। वर्षभरापूर्वी अजित पवार महायुतीत दाखल झाले, पण त्यांच्या येण्याचा महायुतीला लोकसभेत फायदा झाला नाही। लोकसभेतील पराभवाचं खापर भाजपनं अजित पवारांवर फोडलं होतं, त्यातून महायुतीतील सुंदोपसुंदी समोर आली। आता मंत्रिमंडळ बैठकीवरून नव्या चर्चेला तोंड फुटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। इकडे सिन्नर विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण आणि उद्घाटन पार पडलं। या मेळाव्यामध्ये बोलताना माणिकराव कोकाटेंनी अजित पवारांनी सिन्नरमधनं निवडणूक लढवावी, त्यांना कमीत कमी 1.5 लाख मताधिक्यानं निवडून आणू असं आवाहन केलं। 1.5 लाखांपेक्षा एकही मत कमी मिळालं तर मंत्रालयाची पायरीच चढणार नाही असं माणिकराव कोकाटेंनी म्हटलं। पण त्यावरती बोलताना अजित पवारांनी मात्र बारामती माझी आहे, त्यामुळे आपण आपल्या घरट्यातच गेलेलं बरं असं नमूद केलं। पण आता आमची सर्वांची इच्छा आहे, आमचे राहिलेले प्रश्न दादा तुमच्या हातून सुटावे, त्यासाठी विधानसभेची उमेदवारीची तयारी आपण सिन्नरमध्ये या, सिन्नरमध्ये उमेदवारी लढवा, यासाठी आमचं तुम्हाला जाहीर आव्हान आहे। आम्ही सिन्नरवरून तुम्हाला 1.5 लाख मतांनी निवडून देऊ। एक मत जर कमी झालं तर मुंबईच्या मंत्र्यांची पायरी चढणार नाही दादा। माणिकरावांचा मनाचा मोठेपणा आहे, त्यांनी मला इथं उभं करण्याच्या करता त्या ठिकाणी विचारलं। मला अनेक ठिकाणी लोक बोलवतात, परंतु शेवटी बारामतीकरांनी परवा गाडी चालवली, म्हणले आज जाऊनच देत नाही, इथंच मरतो, इथं फॉर्म भरणार असेल तर सोडतो। शेवटी बारामती माझे, मी बारामतीचा आहे। तुमचं जसं सिन्नरचा परिवार, माणिकरावचा परिवार, तुमचा सगळा एक परिवार आहे, तशा पद्धतीनं माझाही बारामतीचा एक परिवार आहे आणि त्याच्यामुळं आपल्या घरट्यामध्ये जाऊन तिथं थांबतो। उद्या विजयादशमी अर्थात दसरा आणि याच दिवशी राज्यभरात दसरा मेळाव्यांची, राजकीय दसरा मेळाव्यांची रेलचेल पाहायला मिळते। नागपूरमध्ये सकाळी 10 वाजता सरसंघचालकांच्या उपस्थितीत
RSSचा विशेष कार्यक्रम होणार आहे. तर बीडमध्ये भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडेल. विशेष म्हणजे यंदा या मेळाव्यात धनंजय मुंडे सुद्धा हजर असतील. तर बीडमध्येच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच मराठा समाजाचा दसरा मेळावाही पार पडेल. बीड जवळच्या नारायणगडावरती हा दसरा मेळावा होणार आहे. तर मुंबईतल्या शिवाजी पार्कात उद्धव ठाकरेंचा मेळावा संपन्न होईल. उद्धव ठाकरेंपाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मेळावा हा आझाद मैदानात घेतला जाणार आहे. शिवसेनेच्या दोनही दसरा मेळाव्यांच्या आधी राज ठाकरे सुद्धा राज्यातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. पॉडकास्ट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून राज ठाकरे संवाद साधतील अशी माहिती आहे. तर अभी नहीं तो कभी नहीं असं म्हणत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीमध्ये मनसेचा पक्ष पूर्ण ताकदीनं मैदानामध्ये उतरणार असल्याचं कळतंय. शिवसेनेच्या दोनही दसरा मेळाव्यांच्या आधी राज ठाकरे सुद्धा राज्यातल्या जनतेशी संवाद साधतील. राज ठाकरे पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेशी बोलणार आहेत, संवाद साधणार आहेत अशी माहिती आहे. राज ठाकरेंची अनोखी वाट. दसऱ्याला थेट पॉडकास्ट. मन की बात मधून कुणावर निशाणा. राज ठाकरेंची सभा म्हटलं की तुफान गर्दी हा आजवरचा अनुभव आहे. राज ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होते. मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरेंनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला प्रत्युत्तर देण्यासाठी गुढीपाडव्याला मनसेच्या मेळाव्याची परंपरा सुरू केली. पण यंदा पहिल्यांदा दसऱ्याला राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. राज ठाकरे कोणत्याही मैदानात जाहीर सभा घेणार नाहीत, तर ते पॉडकास्टमधून संवाद साधणार आहेत. राज ठाकरेंच्या पॉडकास्टची जोरदार जाहिरात बाजी करण्यात आली आहे. वृत्तपत्रातून त्याच्या जाहिराती देण्यात आल्यात. माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, चला पूर्वीसारखा राजकीय, सुसंस्कृत आणि सर्व राज्यांपेक्षा प्रगत महाराष्ट्र उभारूया. मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा असं जाहिरातीत म्हटलं गेलंय. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती लोक फॉलो करायची. आज त्याच महाराष्ट्रात या संजय राऊत सारख्या घाणेरड्या लोकांमुळे ती संस्कृती रसतराळाला चाललेली आहे. आमचं जनतेला तेच आव्हान आहे की सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणि सन्माननीय राजसाहेबांना साथ द्या. राज ठाकरेंनी जाहिरातीतून केलेल्या आवाहनावर ठाकरेंच्या पक्षाचे नेते संजय राऊतांनी निशाणा साधलाय. सुसंस्कृत प्रगत महाराष्ट्र जर कोणाला घडवायचा असेल, एखाद्या नेत्याला, तर सगळ्यात आधी त्यांनी सध्याचं घटनाबाह्य आणि भ्रष्ट सरकार, अनकल्चर, बरं का, सैतानी सरकार भ्रष्टाचाराच्या बाबतीत त्याचे गोडवे गाणं बंद केलं पाहिजे. जर खरोखरच या राज्यातल्या नेत्यांना सुसंस्कृत राज्य परत बनवायचं असेल, तर नरेंद्र मोदी आणि अमित शहाची चाटुगिरी बंद केली पाहिजे. मी सगळ्यांविषयी म्हणतोय. आमचे महाराष्ट्र सैनिक मेहनत करतायत. आमच्या नादी संजय राऊतांनी लागायचं नाही. मी सक्त ताकीद देऊन ठेवतोय. ह्याला इशारा समजा तुम्ही किंवा धमकी समजा. याच्या पुढे राज ठाकरे साहेबांवर खालच्या पातळीवर टीका केलेली सहन करणार नाही. हे परत परत होतोय संजय राऊत. तुमची पात्रता सांभाळा आणि बोला. निवडणुकीच्या तोंडावर दसऱ्याचा मुहूर्त साधून राजकीय पक्षांच्या मेळाव्यांचा धुरळा उडणार आहे. मग मनसे प्रमुख राज ठाकरे तरी कसे मागे राहणार? सध्या सोशल मीडियाचा मोठा प्रभाव पाहायला मिळतोय. त्यामुळेच मनसे अध्यक्ष पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यात ते काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि भाजपचे आमदार नितेश राणेंनी नवरात्रोत्सवाच्या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय. आमचे सण उत्साहात साजरे होतील, त्याला कोणीही विरोध करू नये असं म्हणतानाच ईदची मिरवणूक सुद्धा याच भागातनं जाणार आहे असा सूचक इशारा त्यांनी मालाडमध्ये दिला. तर राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री कोण आहेत हेही लक्षात ठेवा असं म्हणत पोलिसांनाही पुन्हा एकदा धमकी दिली आहे. त्यांच्या विधानावरती महायुतीतील एक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीनं नाराजी व्यक्त केली. तर काँग्रेसनं सुद्धा हा केवळ निवडणुकीपुरता दिखावा असल्याचा टोला लगावलाय. आमच्या नवरात्राला कोणीही थांबवण्याचा प्रयत्न केला
तर तुमच्या ईदची मिरवणूक पण या पठाणवाडीतून निघणार नाही. मी पोलिसांना आठवण करून देईन. गृहमंत्री कोण आहेत ते लक्षात ठेवा. मुख्यमंत्री कोण आहेत ते लक्षात ठेवा. उद्या जेव्हा फोन येतील तेव्हा मस्जिदवाले तुम्हाला वाचवायला नाही येणार आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला नवरात्रीला काय कोणी विरोध केलेला नाहीये आणि जर कोणाला वाटत असेल असा विरोध झाला तर त्यांनी रीतसर त्याची तक्रार करावी. पण आता निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक जातीय दंगली भडकवण्याचं काम महाराष्ट्रात कोणी करू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ते खपून घेणार नाही. नाही, ते 1.5 महिना त्यांना नितेश राणेला आठवण करून देऊ द्या. 1.5 महिन्यानंतर ते सगळे विस्मरणात जाणार आहे. पुण्यामधल्या बोपदेव घाटात झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पुणे पोलिसांना यश मिळालंय. या प्रकरणी एका आरोपीला वारजेतनं अटक करण्यात आली आहे. उरलेल्या 2 आरोपींचा पोलिसांकडनं शोध सुरू आहे. हे 3ही आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार असल्याची माहिती मिळते. या तिघांपैकी 2घांवर यापूर्वीच कोंढवा पोलीस स्थानकात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळते. हे आरोपी गुन्हा करण्यापूर्वी एका वाईन शॉपमध्ये दारू घेण्यासाठी एकत्र आल्याचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या तपासानंतर पुढे आलं होतं. या फुटेजमध्ये पीडितेच्या मित्रानं आरोपींना ओळखलं आणि त्या आधारेच ही कारवाई करण्यात आली. हेच एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्ही फुटेज न्यूज 18 लोकमतवरती आपण पाहताय. यात हे आरोपी दारू विकत घेण्यासाठी आतमध्ये आलेले दिसत आहेत. 7 दिवसापूर्वी बोपदेव घाटात झालेली जी गंभीर घटना होती ते उघडकीस आणण्यामध्ये पोलिसांना यश मिळालेली आहे. एक आरोपी यांना आज ताब्यात घेण्यात आलेले आहे. तसेच 2 इतर आरोपी या प्रकरणात फरार आहे. बहुप्रतीक्षित असलेल्या नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती विमानाच्या लँडिंगची चाचणी यशस्वी झाली आहे. भारतीय हवाई दलाचं C-295 हे विमानतळावरती यशस्वीपणे लँड झालं. हे विमान धावपट्टीवरती उतरताच त्याला वॉटर सॅल्यूटही दिला गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची यावेळी उपस्थिती पाहायला मिळाली. नवी मुंबई विमानतळावर यशस्वी चाचणी. C-295 विमानाचं यशस्वी लँडिंग. विमानाला वॉटर सॅल्यूट. The Navi Mumbai International Airport, the inaugural landing of the Indian Air Force aircraft. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नवी मुंबईच्या विमानतळावर आज महत्त्वाचा टप्पा पार पडला. या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरवण्याची चाचणी घेण्यात आली. या विमानतळावर लँडिंग पूर्वी C-295 या विमानानं नवी मुंबईतल्या अवकाशात घिरट्या घेतल्या. त्यानंतर या C-295 या विमानाचं धावपट्टीवर यशस्वी लँडिंग झालं. या विमानाचं लँडिंग होत असताना उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्याचं स्वागत केलं. भारतीय वायुदलाच्या लढाऊ सुखोई 30चं फ्लायपास पार पडलं. C-295 हे विमान धावपट्टीवर यशस्वीपणे लँड होतानाचा क्षण अनेकांनी याची देही याची डोळा पाहिला आणि आपल्या डोळ्यात साठवला. हे विमान धावपट्टीवर उतरताच त्याला वॉटर सॅल्यूट देण्यात आला. नवी मुंबई विमानतळावरच्या विमानाच्या फ्लाईट पास वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. नवरात्रीच्या जागरामध्ये विमानतळाचाही जागर सुरू झाला आहे आणि एक शुभारंभ झाला आहे. आनंद आहे. हे नवी मुंबईचं एअरपोर्ट झाल्यानंतर
मुंबईवरचा ताण जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल. लोक जी आहेत ही आता नवी मुंबई एअरपोर्टला पसंती देतील, कारण की मुंबईच्याकडे जाण्यासाठी जो ट्रॅफिकचा आणि वेळ लागतो. नवी मुंबई जो आहे हा तुम्हाला लोक कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली पासून ते आता नवी मुंबईला येऊ शकतात. नवी मुंबई विमानतळाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. या विमानतळावरून 2025 पासून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याचा मानस आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.